नमस्कार. नमस्कार. हे सगळी जी मंडळी आहेत त्या अकलूजची मंडळी आहेत आणि ते नरसिंहपूर लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्ट इथं आलेली आहेत. तर सर्वसाधारण तुम्हाला काय काय ह्या मंदिराबद्दल माहिती? पुरातन काळातलं पूर्वीचं देवस्थान आहे. हे फडणवीसांचं काय हे का देवस्थान आहे का? कुलदैवत आहे. हे फार जुनं आहे का? जुनं मंदिर आहे. त्या मंदिराविषयी काय माहिती का? कशाबद्दल इथं नरसिंह अवतरले आणि नदींचा कुठला उगम आहे ते? प्रल्हाद होते ते प्रल्हाद. हा, भक्त प्रल्हाद. हा, भक्त प्रल्हाद. त्यांचं हितच मोठा नाही, भक्त प्रल्हादाचं सांगता. भक्त प्रल्हाद आणि भीमा नद्यांचा संगम आहे हा. पण नाही, नरसिंहांचं इथं अवतार कसा झाला हे सांगतात ना, तुम्ही सांगा की. प्रल्हाद भक्त होते का? ही देवाची निष्ठावून भक्त होते. हा, भक्त होते. इथं त्यांचा एक मुलगा होता, त्यांचा छळ जास्त होता. भक्त प्रल्हादाचा छळ होत होता. छळ होत होता. त्याच्यामुळं छळ असताना त्यांना त्याला टाकलं तर तसं, ह्याच्यात टाकलं तर तसं, शेवटी मरणा म्हणून हाकून गेलं ते काढलं आणि खांबातून देवदत्त प्रसन्न झाले. त्यांना कसं होतं माहित आहे का? खांबातून प्रसन्न मारायला त्यानं काय केलं माहित आहे का? जमिनीवर मरायचं नाही, ह्याच्यावर मरायचं नाही. आकाशात नाही, भूमीमध्ये नाही, पाताळात नाही, कुठं नाही, मध्येच फक्त ते. आणि ओंबऱ्यावर आत नाही, आणि दिवसा नाही, रात्री नाही, मध्येच नाही. 7 वाजता बरोबर. ती नरसिंहानं अवतार घेतला म्हणजे विष्णूचा. हे मग इथं मूर्ती स्थापन कशी झाली? नाही, मग इथं मंदिर बांधलं. मंदिर बनलं. हा. मग त्या मंदिराचा काही इतिहास माहितीये का? म्हणलं कुणी बांधलंय, काय केलंय? राक्षसांनी बांधलं. राक्षसांनी? कुठल्या राक्षसांनी? नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ कधी विचारलं. आणि इथं गुप्तगंगा सुद्धा आलेले. हे बघा, श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर या प्राचीन देवस्थानाचा इतिहास ह्या पुरातनातील 12व्या अध्यायातून या क्षेत्राचे सविस्तर वर्णन व महत्त्व दिलेले आहे. दक्षिण प्रयाग महात्म्य या ग्रंथात याचा उल्लेख केलेला आहे काशीच्या. आणि तुम्ही सांगितलेल्या गोष्टी. धन्यवाद. नरसिंहानं तुम्हाला शतायुष्य देवो, आरोग्य चांगलं देवो हीच इच्छा.